नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, हा क्वेश्चन छत्रपती नगर कारागृह पोलीस 2024 ला आलेला आहे. काय म्हणते क्वेश्चन? एका त्रिकोणाच्या बाजू 17 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर व 26 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. बघा, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूचे हे दिले आहे, आपल्याला लांबी दिली आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. तर हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे आपण बघणार आहोत. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असते मित्रांनो? त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असते? फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू पाया गुणिला उंची. जर समजा असा त्रिकोण आहे ए बी सी, तर हा झाला त्याचा पाया आणि उंची कशी राहते? हा परपेंडिक्युलर काढला तर. पण हा क्वेश्चन मध्ये काय दिलंय? तिन्ही बाजूच्या लांबी दिली आहे, त्याच्यावरून आपल्याला काढायचा आहे. तर बघा, जेव्हा कधी पण लांबी दिली असेल तिन्ही बाजूचं, तर त्याच्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं? तर त्याच्यासाठी वापरायचा हिरोज फॉर्म्युला. हिरोचे सूत्र. हिरोचे सूत्र काय असते? वर्गमुळात एस इंटू एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी, हे असते याचा आन्सर. आता एस कसा काढ? ए म्हणजे काय असते? एक बाजू, बी म्हणजे दुसरी बाजू आणि सी म्हणजे तिसरी बाजू. समजलं? पण एस कसा काढायचा? एस म्हणजे एस काय असते? सेमी पेरिमीटर, अर्ध परिमिती. परिमिती काय असते मित्रांनो? तिन्ही बाजूंची बेरीज, ए प्लस बी प्लस सी, हे झालं तिन्ही, याला म्हणतात परिमिती. 17 प्लस 25 प्लस 26 आणि अर्ध परिमिती म्हणजे भागीला 2, हे झाली एच ची व्हॅल्यू. किती येणार? 17 25 7 आणि 5 12 आणि 6 18 8, हातचा आला 1 2 आणि 1 3 2 5, 5 आणि 3 8. बरोबर आहे का? 17 25 व 26, 6 आणि 5 11 आणि 7 18 आणि 8, हातचा आला 1 2 2 आणि 2 4 आणि 2 6. किती आली व्हॅल्यू? 68. 2 न भागितलं 32 6 बेचोक 8. किती आलं? अर्ध परिमितीची व्हॅल्यू 34. समजलं? याची व्हॅल्यू किती आली? 34. बघा, लक्षात ठेवा. आता कसं सॉल्व्ह करायचं त्याला सांगतो तुम्हाला. तर काय असते त्रिकोणाचे क्षेत्रफळ? म्हणजे हिरोज फॉर्म्युला. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर हिरोज फॉर्म्युला. जर पाया गुणिला उंची नसेल दिले, हिरोज फॉर्म्युला यूज करायचा. हिरोज फॉर्म्युला कधी यूज करायचा? तिन्ही बाजूंची लांबी दिली असेल तर. आणि हिरोज फॉर्म्युला काय असते? वर्गमुळात एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. याची व्हॅल्यू किती आली होती आपली? 68. 3 4, 34 वजा ए किती आहे? 17, 34 वजा 25, 34 वजा 26, 34 वजा 17 गेले 17, गुणिला 34 वजा 25 गेले 9, 14तून 5 गेले 9, गुणिला 34 मधून 26 गेले किती राहते? 2 0, 14तून 6 4 गेले 6 गेले,
किती राहते 8. आता बघा 34 ला कसं लिहू शकतो 2 गुणिले 17 34. हे 17 जसे तसे. 9 ला कसे लिहू शकतो आपण 3 गुणिले 3. आणि ह्या 2 ला कसं लिहू शकतो आपण 2 दुने 4. 17 17 बाहेर आलं तर किती येणार 1 17. 3 3 वर्गमूळातून बाहेर आलं तर एकच 3. आणि 4चं वर्गमूळ किती असते 2. आता इथे 2 किती वेळा हा 1 2 हा 1 2 तो बाहेर येणार तर एकच 2. आणि टोटल करा 2 दुने 4. 17 दुने 34 17 त्रिक 51. 51 गुणिला 4 किती आले आन्सर 4 1 4 5 चोक 20. 204 चौरस सेंटीमीटर. समजलं. बघा मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तर टेलिग्राम ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.